कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांना शुक्रवारी रात्री तडकाफडकी निलंबित करण्यात आलं। उपायुक्त पंडित पाटील यांनी ही कारवाई केली होती। कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधातील आंदोलनाच्या अनुषंगानं शासनाच्या धोरणात्मक निर्णयांविरोधात बोलणं आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोल्हापूर दौऱ्याला विरोध दर्शवणं यामुळे त्यांच्यावरही कारवाई करण्यात आल्याचं बोललं जात आहे। यावर आज गिरीश फोंडे यांनी आपली भूमिका स्पष्ट करत आपण कोणतेही आक्षेपार्ह आणि प्रक्षोभक वक्तव्य केलं नसून ही कारवाई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या आदेशानं आणि राजकीय सूडबुद्धीनं केली असल्याचा आरोप केला। जर प्रशासनानं निलंबनाचा निर्णय मागे घेतला नाही तर शेतकरी संघटना आणि शिक्षक संघटना आंदोलन पुकारतील असा इशारा त्यांनी दिलाय। कोणता व्हिडिओ हा प्रशासनाच्या हाती लागला आहे आयुक्त उपायुक्तांच्या माहिती नाही आहे। सरळपणे समजतंय की खासदार श्रीकांत शिंदे असतील किंवा एकनाथ शिंदे यांनी त्यांना आयुक्तांना उपायुक्तांना फोन करून सांगितलेलं आहे की यांच्यावरती कारवाई करा। आंदोलक शेतकऱ्यांनी ठरवलं होतं की जे आर्टिस्ट आहेत कुणाल कामरा यांनी जे गायलेलं गीत आहे विडंबनात्मक त्याच्यामध्ये कोणाचं नाव देखील नाही आहे असं गाणं जे आहे हे प्रतिरोधाचं आंदोलनाचं प्रतीक म्हणून त्या दिवशी वापरावं। आता हे सगळं करत असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कशाचा राग आलेला आहे की शक्तीपीठ महामार्ग निवडणुकीपूर्वी त्यांनी रद्द करतो म्हणून सांगितलं होतं आणि आता पुन्हा ते रद्द करायला तयार नाही। त्याच्यापासून त्यांनी यू टर्न घेतलेला आहे, घुमजाव केलेला आहे। अशा वेळी मला असं वाटतं की ही जी निलंबनाची कारवाई जी केलेली आहे सूडबुद्धीनं, राजकीय सूडबुद्धीनं, याचा फेरविचार व्हायला पाहिजे आणि मला असं वाटतं की प्रशासनानं त्याचा स्वतः आत्मपरीक्षण केलं पाहिजे। अशा पद्धतीची कारवाईच्या विरोधात शेतकरी संघटना, शिक्षक संघटना, समाजातले अनेक नागरिक जे आहेत हे आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत आणि हे जर आंदोलनाला सामोरं जायचं नसेल तर प्रशासनाने ही कारवाई मागे घेतली पाहिजे।